हरे कृष्णा. प्रथम प्रार्थनेने आपण सुरुवात करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज खरं महिलांचा सण असताना देखील तुम्ही या गीतामृत मालिकेमध्ये उपस्थित राहतात, त्याच्यावरूनच तुमचं एक सिन्सिअरिटी समजून येते आणि निश्चितच याचा तुम्हाला भक्तिमय जीवनामध्ये फायदा होणार आहे. तर आपण आज समजून घेणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी राजविद्या राजगुह्य योग यामधील श्लोक क्रमांक 22. तर हा जो श्लोक आहे श्लोक क्रमांक 22 तर तो आपल्याला भगवंताच्या खूप अशा सुंदर लीलेचं स्मरण करून देतो. तर एक भक्त होते आणि ते खूप निष्णात होते शास्त्रांमध्ये आणि टीका लिहिण्यामध्ये. तर ते खूप म्हणजे स्कॉलर होते ते अर्थात. तर त्यांचं नाव होतं अर्जुनाचार्य. तर जेव्हा त्यांनी गीतेवरती टीका लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर क्रमाने ते भगवद्गीतेचं अध्ययन करून त्याच्यावरती मतितार्थ लिहित होते. तर त्यावेळेला जेव्हा त्यांनी हा 22वा श्लोक पाहिला आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा हे वाचलं की वहामी असं इथं जो शब्द आहे, आपण तो श्लोक बघणार आहोत की वहामी. तर त्यावेळेला ते विचार करू लागले की हे कसं काय शक्य आहे. वहामी असं स्वतः भगवंत कसे काय करू शकतात. हे योगक्षेम वहामी अहम. तर हा जो वहामी शब्द होता आणि अहम शब्द होता तर त्या बाबतीमध्ये ते विचार करायला लागले आणि त्यांना असं वाटलं की अरे हा शब्द ना चुकून आलेला असला पाहिजे, म्हणून साठी त्यांनी तो शब्द फोडला त्या ठिकाणचा वहामी. आणि त्या ठिकाणी लिहिलं करोमी. तर ते करून घेतात म्हणजे भगवंत हे करून घेतात इतरांकडून किंवा त्यांच्या शक्तींमार्फत किंवा कोणाकडून तरी सगळ्या गोष्टी करून घेतात. पर्सनली करत नाहीत आणि ते स्वतः येण्यापेक्षा कोणाला तरी पाठवतात असं त्यांना वाटलं त्या ठिकाणी. तसे ते एकदम गरीब होते, परिस्थिती त्यांची गरीब होती, हालाकीची होती आणि भिक्षा मागून त्यांचं चरितार्थ ते चालवत असायचे. तर ते असेच भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले. ते जसे का बाहेर पडले तशी 2 मुलं त्यांच्या घरी आली. त्यांच्या जे छोटस घर होतं त्या ठिकाणी 2 छोटी मुलं आली आणि त्यांच्यासोबत त्यांनी प्रसादी अन्न आणि मिष्टान्न त्याच्यानंतर भरपूर अशी जी सामग्री असते स्वयंपाक बनवण्यासाठी जो किराणा लागतो, अगदी भारी भारी प्रतीचा किराणा सगळं सामान त्यांनी आणलेलं होतं. मग त्यांच्या पत्नीनं आश्चर्य वाटलं की कोणी हे पाठवलंय की कशी काय ही 2 मुलं आली इकडे, म्हणून साठी त्यांनी चौकशी केली. ती मुलं इतकी सुंदर होती, दिसायला खूप आकर्षक होती. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही एवढे घाईघाईने का परत जाण्याची इच्छा करताय. आणि त्यांना ती दिसलं की ती मुलं ना पटपट पटपट ते सामान उतरवत होती आणि त्यांना खूप घाई होती परत जाण्याची.
म्हणूनसाठी त्यांच्या ज्या पत्नी होत्या अर्जुनाचार्यांचं ते त्यांनी विचारलं की तुम्ही एवढी घाई का करत आहात आणि पण थांबा थोडा वेळ, ती तुम्ही जर एवढं आणले तर ते तुम्ही तुम्ही देखील थोडा प्रसाद घेऊन जा. परंतु ती मुलं त्वरेने निघाली होती आणि त्यातील एक जण जो होता, जो गोरा होता थोडासा, तर तो म्हणाला की नको नको, आम्ही तुमच्या पतींना खूप घाबरतो. तर ती म्हणाली की अरे माझे पती तर एवढे चांगले आहेत, सज्जन गृहस्थ आहेत आणि प्रेमळ व्यक्ती आहेत. तर मग त्यांनी दाखवलं की का घाबरतोय आम्ही. तर त्यांनी जो सावळा मुलगा होता त्याची जीभ दाखवायला सांगितलं. तर त्या जिभेवरती ते थोडीशी रक्तबंबाळ झालेली होती आणि त्याच्या ठिकाणी जखम झालेली होती त्या जिभेवरती. तर त्या पत्नीला खूप आश्चर्य वाटलं आणि वाईट देखील वाटलं. त्याच्यानंतर ती मुलं घाईघाईने निघून गेली आणि मग सगळं सामान पत्नीने ते गोळा केलं आणि खूप छान असा भोग बनवून भगवंतांना अर्पण केला आणि स्वतः देखील ग्रहण केला. तेवढ्यात काय झालं की अर्जुनाचार्य ते जे आहे ते भिक्षा मागून आले परत. तर त्याच्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपली जी वैदिक कल्चर आहे ती पत्नी पतीच्या आधी प्रसाद घेत नाही. परंतु आज काय आश्चर्य की ही पत्नी माझी माझ्या आधी प्रसाद स्वीकारतीये. तर त्यांना आश्चर्य वाटलं या सगळ्या गोष्टीचं. त्यांनी विचारणा केली की असं काय, कसं काय तू करू शकते. तर पत्नीने उलट त्यांना जाब विचारला की तुम्ही असं कसं काय करू शकता की एका लहान मुलाला तुम्ही जखमा कशा काय देऊ शकता, तुम्ही का असं केलं बरं. मग त्यांना आश्चर्य वाटलं, मी कुठल्याच कोणालाच अशा प्रकारचं शब्दांनी देखील दुखवत नाही, मग मी तर अशा प्रकारची कृती कशी करेन. मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की कोण आलं होतं, हे सगळं द्यायला कोण आलं होतं. मग त्या पत्नीने त्यांचं एवढं सुंदर वर्णन केलं की कशा प्रकारचं एक जण सावळा होता, खूप त्याचे डोळे सुंदर होते, किती आकर्षक होता आणि पण तो काही बोलत नव्हता. आणि दुसरा जो होता तो गोरा होता, तर तो बोलत होता आणि त्यांचं बोलणं खूप मधाळ होतं, आकर्षक होतं. आणि त्यांनी हे सगळं सामान, ह्या सगळ्या गोष्टी जिन्नस आपल्या घरी आणून दिलेले आहेत. परंतु त्यांना जेव्हा मी विचारलं की हा का बोलत नाही, तुम्ही इतकी घाई का करता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते तुम्हाला घाबरतात आणि तुम्ही तशा प्रकारचे त्यांना जखम दिलेली आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ते वर्णन ऐकलं आपल्या पत्नीकडून आणि त्यांनी त्या वर्णनावर चिंतन करायला सुरुवात केली, तर त्यांना ते साक्षात्कार झाला. त्यांना ते आकलन झालं की अरे साक्षात कृष्ण आणि बलरामजी इथं येऊन गेले त्या बालकांच्या रूपामध्ये आणि पटकन त्वरेने ते गीतेकडे पळाले. त्यांची जी लिखित गीता होती हस्ताक्षरामध्ये, तिथं पाहिलं. तर पाहिल्यानंतर तो जो शब्द त्यांनी खोडलेला होता वहामी, तो रेघा ज्या ओढलेल्या होत्या, तर त्यातल्या त्या पेनाने, ते गेरूचं पेन असतं, तर त्या पेनाने रेघा मारलेल्या होत्या. तर तिथल्या रेघा नष्ट झाल्या. तर ती जी रेघा मारलेल्या होत्या ती जखम भगवंतांना त्यांच्या जिभेवरती झालेली होती. म्हणजे याच्यातून ते इतके भावविभोर झाले आणि रडायला लागले आणि पत्नीला म्हणाले की तू किती भाग्यवान आहेस की तुला साक्षात भगवंतांनी दर्शन दिलं, तुझ्या जवळ साक्षात प्रसाद भगवंतांनी पाठवला. मग त्यांनी ते मान्य केलं की भगवंत स्वतः भक्तांचं रक्षण करण्यासाठी येतात आणि भगवंत स्वतः त्यांच्या जवळच्या असलेल्या गोष्टींचं रक्षण करतात, त्यांचं पालन करतात, त्यांना मदत करतात. तर बघूयात आपण काय श्लोक आहे तो. तर हा जो श्लोक म्हणजे ना भगवंतांचं ना खूप हृदयस्पर्शी असं वचन आहे. आणि बघा ना, आपल्या जवळच्या, एकदम जवळच्या लोकांबद्दल आपल्याला जेव्हा बोलण्यासाठी सांगितलं जातं किंवा आपण स्वाभाविकपणे जेव्हा आपल्या जवळच्या लोकांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला काही मर्यादा राहत नाही किंवा आपल्याला असं शब्दांचं हे भासू शकतं की भावना व्यक्त करण्यासाठी, की तसंच प्रकारे भगवंतांची जी भावना आहे त्यांच्या भक्तांबद्दलची, त्यांचे जे अनन्य भक्त आहेत त्यांच्याबद्दलची भावना या श्लोकामध्ये व्यक्त होतीये. आणि भगवंतांनी दिलेलं आपल्यासारख्या जीवांसाठीचं हे वचन आहे. आणि हा जो श्लोक आहे हा खूप उत्साह देणारा आहे. त्याच्यानंतर ही देखील जाणीव करून देणार आहे की कशा पद्धतीने भगवंत त्यांच्या भक्तांचं रक्षण करतात. तर बघूयात आपण तो श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात, परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी
रक्षण करतो. तर खूप सुंदर असा श्लोक आहे. खरं तर आज श्रीजी पूजा माताजी देणार होत्या या श्लोकावरती विवेचन, परंतु त्या बाहेर गावी गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन करत आहे. खूप सुंदर रीतीने त्यांनी हा श्लोक सांगितला असता, परंतु आता थोडा काळ तुम्ही सहन करा. तर या ठिकाणी असं सांगितलं गेलंय या श्लोकामध्ये, प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण एक समजून घेऊ शकतो की जे शुद्ध भक्त असतात किंवा अनन्य भक्त असतात त्यांना भगवंतांच्या केवळ सेवेची इच्छा असते. म्हणजे अनन्य म्हणजे न अन्य, केवळ त्यांच्या भक्तांच्या सेवेची इच्छा भगवंतांच्या. कृष्ण स्वतः त्यांची काळजी घेतात. केवळ एका उदाहरणातून आपण हे पाहिलं, आता जे उदाहरण सांगितलं त्याच्यातून आपण पाहिलं की कशा पद्धतीने भगवंत स्वतः या सगळ्या गोष्टी घडवून आणत असतात किंवा घडवतात. तर आपण जर श्रीमद भागवत पाहिलं आणि तर ते असंख्य अशा भगवंतांच्या लीलांनी ओतप्रोत भरलेला आहे. तर त्यांच्या ज्या अनंत लीला आहेत भगवंतांच्या, आणि विविध ठिकाणी भगवंत कसे स्वतः उपस्थित राहून या सगळ्या कार्यांमध्ये प्रामुख्याने भक्तांचे संरक्षण असू द्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचं ऍज इट इज ठेवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी असू द्या, भगवंत स्वतः उपस्थित झालेले दिसून येतात. कधी भक्ताच्या रूपामध्ये ते येतील किंवा रक्षण करतील, त्यांनी सगळा भार हा स्वतःवर घेतलेला असतो. आणि आपण जर चैतन्य चरितामृत मधलं हरिदास ठाकूरांचं उदाहरण मैत्रिणी सगळ्यांना तुम्हाला माहितीये की कशा पद्धतीने त्यांना त्या आदिलशहानी की तिथल्या जो प्रमुख होता राज्यकर्ता, तर त्यांनी कशा प्रकारची शिक्षा दिलेली होती की 22 बाजारातून त्यांना फटके मारायचे होते. तर ते फटके मारत असताना हरिदास ठाकूर सदैव भगवंताचं नामस्मरण करत होते, भगवंतांचं प्रार्थना करत होते. तर त्यावेळेस ज्या वेळेला महाप्रकाश लीला झाली त्यावेळेस महाप्रभूंनी म्हणजे स्वतः जे भगवंत आहेत त्यांनी त्यांच्या पाठीवर जे वळ पडले होते ते दाखवले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बघ हरिदास, तुला जे चापकाचे फटके मारण्यात येत होते तर ते मी स्वतः तुझ्या अंगावरती पडून मी ते माझ्या अंगावरती झेललेले आहेत. तर आपण बघू शकतो असंख्य उदाहरणं आहेत मैत्रिणींनो की ज्या ठिकाणी भगवंतांनी स्वतः भक्तांचं रक्षण केलेलं आहे. तर कृष्ण कशा प्रकारचा प्रतिसाद देतात ते या श्लोकावरून आपल्याला कळून येऊ शकतं. तर आत्यंतिक प्रेमाने भगवंत अशा प्रकारचे प्रतिसाद देतात हे आपण समजू शकतो. स्वतः भगवंत भक्तांना काय हवे याकडे लक्ष पुरवतात आणि ते भक्तांचं रक्षण करतात आणि त्यांची जी स्थिती आहे सध्याची ती कायम ठेवण्यासाठी देखील मदत करतात. तशी असंख्य आपल्या साधू संतांची उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण जनाबाईचं उदाहरण पाहू शकतो, तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर माऊलींची, अशी अनेक आपली संत मंडळी आहेत ज्यांच्या उदाहरणातून, ज्यांच्या प्रत्येक अभंगातून आपल्याला त्यांचे हे साक्षात्कार जे भगवंत या ठिकाणी कसं रक्षण करतात, कसं पालन करतात, स्वतः ते या ठिकाणी कसे उपस्थित असतात, तर त्याची आपल्याला माहिती मिळू शकते किंवा त्या प्रकारचं भक्तिमय असं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयातून आपल्याला ही जाणीव होऊ शकते की भगवंत कशा रीतीने जे अनन्य भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, त्यांचं रक्षण करतात. तर यातील महत्वाचे काही मुद्दे जे आहेत ते आपण पाहूयात, जे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद असं सांगतात की कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही, तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णांचे चिंतन करतो, तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, साख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. तर अनन्य भक्त नवविधा भक्तीचे पालन करतात. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, दास्यम, साख्य, आत्मनिवेदनम. आपल्याला सगळ्यांना माहितीये नवविधा भक्ती काय आहेत ते. आणि सर्वाधिक महत्वाचं जे आहे या नवविधा भक्तीमधील ते म्हणजे श्रवणम आणि कीर्तनम, अर्थात भगवंतांच्या मनोहारी लीलांचं श्रवण करणे आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या ह्या ज्या लीला आहेत त्याचं आख्यान करणे किंवा त्या बोलणे किंवा त्या सांगणे. तर सदैव भगवंतांचं चिंतन करणं, मग 24 तास 7 दिवस अहोरात्र भगवंतांबद्दल विचार करणे, सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असणे, हे जे आहेत हे अनन्य भक्त आहेत.
तर प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलदायी आणि दिव्य शक्तीने परिपूर्ण असतात. म्हणजे हे काय प्रकारच्या क्रिया करतात हे जे अनन्य भक्त आहेत? आपल्याला प्रश्न पडू शकतो, यांना अनन्य भक्त का म्हटलंय? शुद्ध भक्त काय क्रिया करतात, नेमके काय करतात ते? तर ते प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, तर त्या मंगलदायी आणि दिव्य अशा असतात. कारण दिव्य अशा मंगलदायी अशा भगवंताच्या स्मरणावरती त्यांनी त्यांचं चित्त एकाग्र केलेलं असतं. आणि त्या दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. कारण दिव्यत्वाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा ती गोष्ट देखील दिव्य बनते. जसं आपण बघतो की अग्नीच्या संपर्कात जर लोखंड आलं तर ते देखील अग्नीप्रमाणे तप्त बनतं, त्याप्रमाणे तो रंग धारण करतं. हे तर सगळ्यांना हे उदाहरण माहिती आहे. त्याच्यामुळं जेव्हा भगवंताच्या संपर्कात असे भक्त येतात तेव्हा भगवंताच्या प्रमाणेच ते मंगलदायी आणि दिव्य शक्तीने अशा परिपूर्ण ते देखील बनतात. तर यामुळे भगवत भक्त भगवंतांचे केवळ सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. हा भक्त काय करतो की भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याची त्यांची केवळ इच्छा तीच असते की भगवंतांचं सानिध्य प्राप्त करायचे. तर असा हा भक्त निसंदेह विना प्रयास भगवत प्राप्ती करतो. कारण तो तशी इच्छा करतो, त्या प्रकारची सेवा तो करतो आणि त्या प्रकारची तीव्रता त्यांच्यामध्ये असते. तर जे शुद्ध भक्त असतात त्यांचं दुसरं काही ध्येय नसतं. त्यांचं केवळ एकच उद्देश असतो, एकच ध्येय त्यांच्या जीवनामध्ये असतं, ते म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती. एकच इच्छा त्यांनी हृदयामध्ये बाळगलेली असते की श्रीकृष्णांची सेवा करणे, श्रीकृष्णांची प्राप्ती करणे आणि भगवंतांना संतुष्ट करणे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी अहोरात्र कार्य करणं. हा एकच ध्यास त्या भक्तांना लागलेला असतो आणि त्यांचा श्रीकृष्णांवरती पूर्ण विश्वास असतो. मैत्रिणींनो, ही गोष्ट इतकी महत्वाची आहे ना की हीच एक इच्छा मनामध्ये धरणं, त्याच्यानंतर भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं आणि त्याच्यानंतर त्यांना पूर्ण त्या गोष्टीवरती विश्वास असणं किंवा त्या गोष्टीवरती पूर्ण श्रद्धा असणं. त्यांचा श्रीकृष्णांवरती पूर्ण विश्वास असतो, पूर्ण श्रद्धा असते की हे पूर्णपणे ते जाणून असतात की माझं काही जे काही कार्य आहे भगवंतांची सेवा करणं हे माझं कार्य आहे आणि त्यांच्या आनंदाप्रित्यर्थ मी सगळं माझा प्रत्येक क्षण कसा त्यांच्या आनंदासाठी व्यतीत होईल. आणि जर माझी काळजी करणारे ते समर्थ आहेत, म्हणजे मी कशाला माझी काळजी करत बसू? जे काही काळजी करण्यासाठी आहे ते भगवंत समर्थ आहेत आणि मी कशासाठी उगीच चिंता करायची? अशा प्रकारची त्या भक्तांची भावना असते. तर पहा त्यांची चेतना कशा प्रकारची असते. तर आपण बघतो की चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे मैत्रिणींनो. आपण तसं कसं ना भौतिक गोष्टींसाठी किती प्रकारच्या चिंता आपण विनाकारण आपल्या मस्तकामध्ये घेत असतो की ह्याचं कसं होईल, ते कसं होईल, या पद्धतीने की आता कसं होणार किंवा कशा पद्धतीने या कार्य संपन्न होणार किंवा अशा प्रकारची विविध प्रकारच्या चिंता आणि आपण ग्रासलेला असतो. पण हे भक्त जे आहेत ना ते चिंता करण्याऐवजी भगवंताच्या चिंतनामध्ये रममाण झालेले असतात. तर पहा मैत्रिणींनो, चिंता आणि चितामध्ये एका ह्याचा फरक आहे, म्हणजे काय म्हणतो अनुस्वाराचा फरक आहे. आणि चिंता जी असते ती जिवंत माणसाला जाळते आणि चिता जी असते ती मृत व्यक्तीला जाळते. म्हणून साठी जेव्हा आपण आपली जी चिंता आहे त्याचा जो भार आहे तो जर भगवंतांना अर्पण केला पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, ज्या प्रकारे प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्या प्रकारे जर आपण आपला भार भगवंतावर अवलंबून राहिलो, त्यांच्यावरती तो अर्पण केला, तेवढा विश्वास आणि श्रद्धा अशा प्रकारच्या भक्तांच्या उदाहरणातून आपण घेतली तर निश्चितच आपल्याला देखील तो विश्वास, आपला देखील तो विश्वास दृढ होऊ शकतो. आणि ह्या प्रकारचे जे भक्त आहेत ते उगीच चिंता करण्याऐवजी भगवत चिंतनात रममाण होतात आणि उगीच इतर गोष्टींची चिंता करणं सोडून देतात. त्याच्यामुळं ते भक्त जे आहेत ते भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अगदी योग्य बनतात. तर अशा प्रकारचे धैर्यवान भक्त जे श्रीकृष्णांवर पूर्णपणे अवलंबून असतात आणि क्षणोक्षणी काय घडतंय किंवा भगवंता ह्याचं जे टेन्शन आहे ना ते भगवंत घेतात. जेव्हा त्यांच्यावरती अवलंबून एखादी व्यक्ती राहते तेव्हा त्यांचं जे टेन्शन असतं ते भगवंत स्वतः घेतात, स्वतःवरती घेतात. आणि भगवंत स्वतः त्यांच्या रक्षणासाठी येतात, भक्ताची काळजी घेतात आणि त्यांना जे आवश्यक गोष्ट आहेत ते पुरवतात.
त्यांना जे पाहिजे ते किंवा त्यांच्यासाठी जे अनुकूल आहे ते भगवंत देतात. जे आहे ते त्यांचं रक्षण करतात आणि निश्चिंत असतात. असे भक्त जे आहेत ते निश्चिंत असतात. भक्त असं चेतना असतं की भगवंताची जर इच्छा असेल तर ते मला निश्चितच देतील, आणि भगवंताची इच्छा नसेल, कृष्णांची जर इच्छा नसेल तर ते देणार नाहीत. मग आपण विनाकारण चिंता करायची कशासाठी? अशा प्रकारचं त्यांची जी चेतना असते ती या प्रकारची असते. कारण देणारा तर तूच आहेस, भगवंता देणारा तर तूच आहेस. मी माझ्या 2 हातांनी किती घेणार, असं आहे ना, की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. तर माझ्या या अल्पशा 2 हातांनी मी किती घेऊ शकतो? जर तुझी इच्छा असेल देण्याची, तू जर दिलं तर मी थांबू तरी कसं काय शकतो? आणि जर हिरावून घ्यायचं असेल भगवंतांना, तर त्यांच्या हजारो हातांनी ते हिरावून घेऊ शकतात. माझ्या या छोट्याशा अपुऱ्या 2 हातांनी मी कसं पकडून ठेवू शकतो? या सगळ्या गोष्टी धारण करू शकतो, धरून ठेवू शकतो. हे त्या भक्तांना चांगले माहिती असते. आणि ते भक्त जे आहेत, अनन्य भक्त, ज्यांचं वर्णन भगवंत स्वतः या ठिकाणी करतात, तर ते त्यांचा मूड कसा असतो बघा, की मारो बिरात जो इच्छा तुहारा, नित्यादासा प्रती तुवाधिकारा. म्हणजे पूर्णपणे सांभाळणारे तुम्हीच आहात आणि पूर्णपणे रक्षण करणारे तुम्हीच आहात. कल्पना करा मैत्रिणींनो, जर आपल्याला असं अनन्य भक्त बनायचं असेल, तर आपलं जीवन किती, असे जर अनन्य भक्त आपण बनू, जिथं प्रभुपादांनी या प्रकारचं वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये, तर आपलं जीवन किती आनंददायी, किती सुखपूर्वक असेल याची कल्पना आपण करू शकतो. आणि तशी इच्छा आपण करू शकतो. आणि तो दिवस केव्हा येईल यासाठी आपण आतुर असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण प्रयत्न देखील आपले त्या प्रकारचे, तीव्रतेने तशा प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि अशा प्रकारचे जे भक्त आहेत, जे पूर्णपणे शरणागत असतात, तर भगवद्गीता आपल्याला काय शिकवते, की भगवंताची महानता जेव्हा आपल्याला समजते ना, आणि आपली स्थिती जेव्हा आपल्याला समजते, त्यावेळेला या भौतिक संकटांनी भरलेल्या जगामध्ये केवळ आपला एकमेव म्हणतो ना आपण सुहृद आहे, ते म्हणजे आपले भगवंत श्रीकृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आणि त्यांचे भक्त, हे आपल्या खऱ्या अर्थाने मैत्र म्हणू शकतो आपण, जे आपल्याला या जंजाळातून सोडून आपल्या खऱ्या घरी नेण्यासाठी मदत करणार आहेत. तर हे अनन्य भक्त जे असतात, तर ते स्वतःची जी कर्तव्य आहेत ना ती पार पाडतात. ते एवढे भगवंतावर अवलंबून असतात की भगवंतांना त्यांची काळजी घ्यावीच लागते. आता तात्पर्यामध्ये इथं काय सांगितलंय याचे असंख्य उदाहरणं आहेत मैत्रिणींनो. ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला जयद्रथ अशी शपथ घेतो की आज मी सॉरी, अर्जुन अशी शपथ घेतात की आज जयद्रथाला युद्धामध्ये मी ठार करेल, आणि जर ते कार्य माझ्याकडून झालं नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेल, म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करीन, अशी शपथ घेतात अर्जुन. कारण अर्जुनाचे जे पुत्र असतात तर त्यांना, अभिमन्यू, तर त्यांना ह्या कौरवांनी अशा पद्धतीने फसवून, चक्रव्यूहामध्ये अडकून फसवून मारलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचे जे पिता आहेत अर्जुन, ते या प्रकारची शपथ घेतात. आणि ती शपथ घेतात खरी, परंतु त्यानंतर ते शांतपणे रात्री झोपून जातात. पण भगवंत टेन्शन मध्ये येतात. ते अर्जुनाला म्हणतात, अरे तू निवांत झोपू कसा शकतो? तू एवढी शपथ घेतलेली आहे की उद्याच्या उद्या सूर्यास्त व्हायच्या आत मी जयद्रथाला मारेन, आणि ती कौरव सेना तर केवढी महाप्रचंड सागर आहे तो, आणि तू कसं काय असा एकदम आपण म्हणतो ना बिनधास्तपणे झोपून जाऊ शकतोस? तर त्यावेळेला अर्जुन हे विश्वास बोलून दाखवतात की तुम्ही आहात ना, म्हणजे हे जे पांडव होते तर ते जाणून होते पदोपदी संकटकाळी भगवंत आपले रक्षण करते निश्चितच आहेत, आणि ते रक्षण करणारच आहेत. तर भगवंत या ठिकाणी टेन्शन मध्ये येतात, आणि भगवंत कशा पद्धतीने अर्जुनाचं रक्षण करतात की ज्या वेळेला तो अथांग सागर कौरवांचा सैन्याचा सागराला मारत मारत त्याच्यातून वाट काढत अर्जुन जेव्हा जात असतात, त्यावेळेला मध्यान्ह होत येते, आणि श्रीकृष्ण बघतात की हे प्रचंड सैनिक आहेत, पुढं केलेलं आहे लोकांना, दुर्योधनाने
असंख्य लोकांना, सैनिकांना आणि रथी महारथींना पुढे ठेवलेलं आहे आणि जयद्रथाला मागे ठेवलेलं आहे. तर त्या जयद्रथापर्यंत अर्जुन कसा पोहोचेल? मग त्यावेळेला श्रीकृष्ण काय करतात की स्वतःच सुदर्शन काढून सूर्यावरती ते धरतात. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सूर्यास्त व्हायला लागलाय. की हसत हसत जयद्रथ सगळ्यात माग जो लपून बसलेला असतो तो हसत हसत दंड थोपटत बाहेर येतो. त्याला आता आनंद वाटतो की आता अर्जुन आपोआपच स्वतःहूनच अग्नीमध्ये प्रवेश करेल आणि अर्जुन एकदा गेला की ह्या जे पांडव आहेत तर त्यांचा पराभव निश्चितच आहे. म्हणून साठी तो हसत हसत बाहेर येतो आणि त्यावेळेला मग श्रीकृष्ण अर्जुनाला जयद्रथाला मारण्यासाठी खून करतात आणि त्यावेळी जयद्रथाला अर्जुन हे बाणांनी संपुष्टात आणतात. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की जेव्हा एखादा अनन्य भक्त भगवंताच्या चिंतनामध्ये सदैव मग्न आहे आणि भगवंतांनी दिलेलं कार्य जे आहे कर्तव्य पार पाडत आहेत आणि पूर्ण भार जो रिझल्ट आहे तो भगवंतावर सोपवलेला आहे, तो भगवंत कशा प्रकारे त्या भक्ताची काळजी घेतात. तर इथं सांगितलंय तात्पर्यामध्ये की भगवत भक्त भगवंतांचे केवळ सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा भक्त निसंदेह विना प्रयास भगवत प्राप्ती करतो. या ठिकाणी एक विश्वास आपल्याला मिळतो की जर एखादा भक्त भगवंताचं सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा असेल, तेवढी तीव्रता असेल, भगवंतांवरती तेवढा अवलंबून असेल, तर तसा भक्त निसंदेह खात्रीने विना प्रयास भगवत प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. आणि भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतून यावे लागत नाही. जरी ते या जगात असले तरी भौतिक प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही. याचा अर्थ काय आहे की कशा प्रकारे रक्षण करतात भगवंत, की ज्याप्रमाणे कमळ चिखलातून उगवतं आणि ते सुरक्षित राहतं. बघा ना, कमळाच्या पाकळ्यांना कधी तो चिखल लागलेला नसतो, ते शुद्ध स्वरूपामध्ये असतं. त्याचप्रमाणे या भौतिक जगाच्या प्रदूषणामध्ये देखील असा भक्त त्याच्या चेतनेमुळे आणि भगवंतांच्या सुरक्षिततेच्या या परिणामामुळे, कारण ते सदैव भगवत चिंतनात मग्न असतात. बघा, भगवंतांचं चिंतन जे आहे ते या भक्तांचं रक्षण करतात. आपण प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणावरून हे आपल्याला सगळ्यांना स्पष्ट आहे मैत्रिणींनो, की कशा पद्धतीने भगवत चिंतनामध्ये व्यग्र राहून प्रल्हाद महाराजांचं रक्षण भगवंतांनी केलेलं आहे. तर इथं सांगितले तात्पर्य की क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण होय. तर योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. बघा, भगवंताचं रक्षण हे कशा प्रकारचं असू शकतं, किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. तर आपल्याला प्रश्न असा वाटू शकतो की जर शुद्ध भक्त अशा प्रकारच्या क्रिया करतात, तर मग श्रीकृष्ण कशा प्रकारचं त्याला प्रतिसाद देतात. तर या प्रश्नाचं उत्तर नेमकं या श्लोकामध्ये आपल्याला सापडतं. तर श्रीकृष्ण म्हणतात की मी मदत करेन. बघा, ते स्वतः म्हणतात की मी मदत करेन. आपण जर केली पाहिजे मदत, ह्या भावनेने श्रीकृष्ण बांधले जातात की आपण याला मदत केली पाहिजे. मग आपण भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न राहायला पाहिजे. जर आपल्याला अशा प्रकारची भगवंताचं रक्षण हवंय, आपल्याला अशा प्रकारचं भक्त बनायचं, तर नेमकं आपण काय केलं पाहिजे? म्हणजे भगवद्गीता ही जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायची असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? तर आपण भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न राहायला प्रयत्न केला पाहिजे. प्रथम आपल्याला तशी इच्छा असायला हवी. बघा मैत्रिणींनो, यामध्ये इच्छा ही इतकी महत्वाची आहे की भगवंताची प्राप्ती करण्याची इच्छा आपल्या हृदयामध्ये तेवढ्या तीव्रतेने जागृत असायला हवी. म्हणजे ही इच्छा खूप महत्वाची आहे. जर या इच्छेचा अभाव असेल तर आपली भक्ती ही व्यवस्थितरित्या, संघ असला तरी सुद्धा आपली भक्ती ही व्यवस्थितरित्या चालणार नाही किंवा आपण तेवढी प्रगती करू शकणार नाही. आपण या प्रकारची प्रार्थना केली पाहिजे, हे कृष्ण, तुमच्यापासून दूर येऊन या भौतिक जगामध्ये मी संघर्ष करत आहे, इंद्रिय तृप्ती करत आहे. बघा ना, आपण आहे ना भगवंताच्या जवळ आहोत, पण आपण पाठ केलेले आहे भगवंतांकडे आणि ह्या ज्या भौतिक जगामधले वेगवेगळे जे सुख आहेत, तथाकथित सुख आहेत इंद्रिय तृप्तीसाठी
जे सुख आहेत त्या प्रयत्नामध्ये आपण रममाण झालेलो आहोत. तर या जगामध्ये मी तुमच्यापासून दूर येऊन इथं पडलेला आहे आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये मी मग्न झालेला आहे, रमून गेलेला आहे. तर हे कृष्णा, मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. तेवढी इच्छा मात्र आपली हृदयातली आपण भगवंतांकडे व्यक्त करू शकतो अगदी तीव्र भावनेने. आणि भगवंतांना हे आवडतं. आपण जे भगवंतांना प्रार्थना करतो ना, ते भगवंतांना खूप आवडतात मैत्रिणींनो. आणि तुम्हीच माझे शाश्वत पिता आहात, आपण म्हणू शकतो भगवंतांना. तेवढं व्याकुळतेने म्हणू शकतो की तुम्हीच माझे शाश्वत पिता आहात, माझ्यावरती कृपया दया करा. आणि आता मला ह्या ज्या भौतिक जगामधले जे भोग आहेत ते भोगण्याची अजिबात इच्छा नाहीये. आता बास झालं या दुःखपूर्ण जगामध्ये संघर्ष करत बसण्यापेक्षा मी तुमचे दासानुदास भावनेने सेवा करण्याची इच्छा आहे. तर पुन्हा मला तशी बुद्धी द्या, ददामी बुद्धी योगम तम, की मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. जेव्हा भक्त प्रत्येक दिवशी, आता या श्लोकातून आपण हा विश्वास घेऊ शकतो की जेव्हा भक्त प्रत्येक दिवशी अशा प्रकारची प्रार्थना म्हणतात, अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारचे शब्द भगवंतांना अर्पण करतात, भगवंत आपल्याला परत स्वगृही नेण्यासाठी आपल्यापेक्षा ते अधिक उत्सुक आहेत. म्हणून तर मैत्रिणींनो, भगवद्गीतेसारखं जे ज्ञान आहे ते त्यांनी प्रगट केलेलं आहे. तर पहा ना, या श्लोकातून तो हृदयस्पर्शी जे वचन आहे ना, ते वचन आपल्याला भगवंत या ठिकाणी देतात की अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहामी अहम. तर सर्व काही ते करतील आणि योग्य अशा लोकांना, गुरूंना आपल्या जीवनामध्ये ते निश्चितपणे पाठवून देतील. तुम्ही सगळ्यांनी ती कथा ऐकलेलीच आहे. फक्त त्या कथेचं स्मरण या ठिकाणी करून देते की ज्या वेळेला त्या चिमणीची अंडी समुद्रामध्ये जातात, ती समुद्राच्या विरुद्ध समुद्राला सुकवून टाकण्याचा प्रयत्न करते मैत्रिणीनं. तिची शक्ती ती काय, एवढीशी ती चिमणी, परंतु तिची ती तीव्र इच्छा असते की तिची त्या पिल्लांना, त्या अंड्यांना परत घेण्यासाठीची तीव्र इच्छा तिची असते. आणि तिचे ते प्रयत्न जेव्हा गरुडजी बघतात, तेव्हा गरुडजींना तिची दया येते आणि त्या सागराला ते चेतावणी देतात की तू जर तिची अंडी परत नाही दिली तर मी तुला सुकवून टाकेल. आणि त्यांच्या पंखामध्ये तेवढं सामर्थ्य, ज्याच्या पंखातून सामवेदाचे आवाज येतात त्यांच्यामध्ये, आणि विष्णूंचे ते अतिशय प्रिय भक्त आहेत, विष्णूंचे ते वाहन आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. तर ते ह्या गोष्टी ते करू शकतात कारण ती बघतात की त्या चिमणीची ती तीव्र इच्छा आहे. तशाच प्रकारची तीव्र इच्छा आपण हृदयामध्ये धारण केली पाहिजे की मला तुमचं अनन्य भक्त बनायचे. माझी योग्यता नाही हे निश्चितच आहे, पण मला बनायचे, मला तुमचं अनन्य भक्त बनायचे, मला पुन्हा माझ्या स्वगृही परत जायचे. ही जेव्हा आपण तीव्र इच्छा मनाने बाळगतो आणि तशा पद्धतीने प्रयत्न करतो, तशा प्रार्थना आपण करतो, त्याप्रमाणे ते गरुडजी कसे अवतीर्ण झाले, त्याप्रमाणे गुरु आणि श्रेष्ठ वैष्णव शुद्ध भक्त आपल्या जीवनामध्ये निश्चितच भगवंत पाठवून देतात आणि आपल्या त्या इच्छेचं संरक्षण करतात. त्याच्यानंतर आपली भक्तीचं संरक्षण करतात आणि निश्चितपणे आपल्याला जे गंतव्य आपण हृदयामध्ये धारण केले की कृष्ण प्रेम प्राप्त करायचे, भक्तांचा संग प्राप्त करायचे, तर ती इच्छा निश्चितपणे भगवंत पूर्ण करतात. तसं वचन ते भगवद्गीतेमध्ये देतात. तर ही जी तीव्र भावना आहे, ती तीव्र भावना जेव्हा भगवंत पाहतील, त्यावेळेला मात्र आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर आपण या पद्धतीने पाहिलं की कशा प्रकारे आपण भक्ती मार्गामध्ये गंभीर असायला हवं आणि त्याच्यानंतर ती तीव्र भावना आपण हृदयामध्ये बाळगली पाहिजे. आणि आपण पाहिलं की योगक्षेम वहामी अहम, स्वतः भगवंत संरक्षण करतात जे असतील, तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचं रक्षण करतात आणि कशा पद्धतीने आपला योगक्षेम चालवतात आणि कशा पद्धतीने आपल्या भक्तीसाठी, प्रगती करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी असे लोक आपल्या जीवनामध्ये पाठवतात. तर हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. आपण हे पाहिलं की गेल्या श्लोकामध्ये आपण हे पाहिलं की देवी देवतांचे जे पूजक असतात तर त्यांचं गंतव्य काय होतं, आणि आज आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त असतात त्यांचं गंतव्य काय आहे, तर ते आपण या श्लोकामध्ये पाहिलं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील नक्की विचारा मग. धन्यवाद. हरी बोल. हरे कृष्णा. एकच मिनिट. धन्यवाद पवित्र लीलामाताजी. कमळाचं उदाहरण तुम्ही नेहमीप्रमाणे छान क्लास दिला. आणि
कुणाला काही प्रश्न असतील तर मी सेटिंग चेंज करते, नक्की विचारा. हा, तुमचा अनम्यूट करावं लागेल. हो माताजी. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. हा, रेखा मॅडम हरी बोल बोला ना. माताजी. आम्हाला हरी ते एक उदाहरण दिलं होतं, ते मला सांगा ना परत. ते हे भगवंता, मी तुमच्यापासून लांब येऊन, ते मला परत हे करा बरं जरा थोडं. ओके ओके माताजी. ऍक्च्युली हे ना शुद्ध भक्तांच्या प्रार्थना असतात माताजी. त्याच्यामुळे त्यातलं छोटस सांगितलं की हे भगवंता, आपण अशी प्रार्थना करू शकतो की हे भगवंता, हे कृष्णा, मी तुमच्यापासून खूप दूर आलीये आणि या भौतिक जगामध्ये संघर्ष करत आहे. परत इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मी रममाण झालेली आहे. तर हे कृष्ण, परत आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. तुम्हीच आमचे शाश्वत पिता आहात, रक्षण करते आहात. तर कृपया आमच्यावरती दया करा. आणि आपण हे त्या ठिकाणी हा पश्चाताप पण व्यक्त केला पाहिजे की आपण ह्या ज्या जंजाळामध्ये फसलेलो आहोत त्याच्यापासून आम्हाला वरती काढण्याची जी जबाबदारी आहे ती तुमची आहे. आम्ही एवढे पतित आहोत, या आमचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतः गीतेमध्ये सांगून तुमच्यावरती घेतलेलं आहे. तर या भौतिक जगातून आम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठीच मार्गदर्शन आम्हाला मिळो, शुद्ध भक्तांचा संघ आम्हाला मिळो, अशी प्रार्थना तुम्ही करू शकता. आणि ती जी तीव्रता आहे, तर तीव्रता ती भगवंत बघतील आणि निश्चितच आपल्या जीवनामध्ये अशा भक्तांचा प्रवेश होईल की जेणेकरून आपल्याला हा जो भक्तीचा मार्ग आहे त्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन मिळेल आणि खूप छान पद्धतीने आपलं गंतव्यस्थान जे आहे याच जीवनामध्ये प्राप्ती करण्याची इच्छा जर आपण केली तर खरोखर या सगळ्या गोष्टी घडू शकतात. हा विश्वास आपल्याला असला पाहिजे या प्रार्थनेच्या पार्श्वभूमीसाठी. हरे कृष्ण. थँक्यू माताजी, तुम्ही एवढं लक्षपूर्वक ऐकत आहात, धन्यवाद. हरे कृष्ण. हा माताजी, थांबायचं. हा, चालेल माताजी. ओके, उद्याची अनाउन्समेंट झाली का? उद्या आपण संधिनी माताजी म्हणाले की उद्या हा, नाही उद्या घेत. ब्रेक घेतोय. हा, मंगळवारी. ठीक आहे, चालेल. ओके. ओके. हरी बोल. हरी बोल. थँक्यू. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. सर्व मैत्रिणींना संक्रांतीच्या शुभेच्छा. हरी बोल माताजी. येस येस. हरे कृष्ण. हरी बोल, हरी बोल. प्रतिभा. हा, भोगीच्या पण. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. येस येस येस. संक्रांतीच्या हरे कृष्ण. सुंदर क्लास झाला प्रणाम. सगळ्यांना दंडवत दंडवत प्रणाम. हरी बोल. येस येस येस. हरी बोल. खूप छान क्लास झाला. सगळ्यांना भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला देखील येस, रसिका माताजी, थँक्यू. हरे कृष्ण. तुमच्या रोज जॉईन हरे होण्याने आमचा कृष्ण. पण हुरूप या, खूप वाढतोय. येस, हरी बोल. येस माताजी येस. काही थँक्यू. दुरुस्ती करायची थँक्यू असली तर प्लीज सुचवत जावा. तुमच्यासारखे भक्त जॉईन होतात आणि काही याच्यामध्ये सुधारणा करायची असली तर तुम्ही देखील सांगू शकता प्लीज. हरे कृष्ण. खूपच छान क्लास येस, होते. थँक्यू माताजी. हरी बोल. हरी बोल. थांबूया माताजी. एवढा मोठा आतमध्ये छान आहे म्हणे त्या बिल्डिंग मध्ये. ते बंगल्याचं लोक असतं बाई, बाहेरचं जे असतं माताजी त्याच्या आत थांबूया का? हो, चालेल चालेल. तसं थांबूया. काय